अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चांदिवली विधानसभा क्षेत्राच्या वतीने विभागामध्ये ठिकठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली। शिवसेना चांदिवली विभागात आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वात रविवार दिनांक 16 मार्च आणि सोमवार 17 मार्च 2025 पर्यंत 2 दिवस शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। चांदिवली विधानसभा क्षेत्रात भव्य शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली। रविवारी चांदिवलीत सर्वत्र शिवसैनिकांनी शिवजयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रम केला। सोमवारी विभागात मिरवणूक आणण्यात आली। गंगाराम साटम वाडी उद्यान, सुंदरबाग कमानी, सुंदरबाग लेन, फिनिक्स मॉल, काजूपाडा पाइपलाइन, सेंट ज्यूड चौक, अशोकनगर, सत्यनगर पाइपलाइन, हॉलिडे इन पर्यंत आयोजक आमदार दिलीप मामा लांडे यांच्या उपस्थितीमध्ये वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महिला, पुरुष, युवा सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पूरा जगामध्ये महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू आहे आणि या जयंतीनिमित्त आज संपूर्ण चांदिवली विभागामध्ये महाराजांचा भगवा ध्वज घेऊन महाराजांच्या चरणी आपली भक्ती, आपली शक्ती, एक भगवी ताकद नतमस्तक होण्यासाठी, महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भगवी ताकद उतरलेली आहे आणि ही भगवी ताकद संपूर्ण चांदिवली गडावरती हा भगवा ध्वज कायम स्वरूपी महाराजांच्या आशीर्वादाने तेवत ठेवण्याचं काम हे करणार आहेत। असाच हा भगवा ध्वज या चांदिवली किल्ल्यावरती फडकत राहील असा महाराजांचा आशीर्वाद आहे। हम पिछली बार से ज़्यादा इस बार लोगों की तादाद ज़्यादा नजर आ रही है। हम फिर से कहेंगे कि महिलाएं बढ़ चढ़कर हिस्सा ले रही है छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के मौके पर। महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती आहे आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी सर्व शिवभक्त, शिवप्रेमी हे सर्व या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। ही एक ताकद, ही भगवी शक्ती या चांदिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। याच्यामध्ये लाडकी बहीण असेल आणि छावा या पिक्चरचा एक करिश्मा आहे। या छावा पिक्चर गेले 18 दिवस मोफत चांदिवली विभागामध्ये दाखवला गेला। त्याचीच एक शक्ती, त्याचीच एक भक्ती या ठिकाणी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ही भगवी ताकद या ठिकाणी आलेली आहे। या अर्थसंकल्पामध्ये रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांना न्याय देण्यासाठी महाराजांच्या आशीर्वादाने काम करत आहे, करत राहील। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।